आज तर मम्मीच डायरेक्ट रायडर झाली होती. तर बघू काय विषय आहे हा सविस्तर रायडरचा. तर नमस्कार, मी ऋषी मोरे, स्वागत तुमचं पुन्हा एकदा. तर विषय काय ना, आपला दादा पडलाय आजारी, त्याच्यामुळे आपण चाललोय त्याला नगरला घेऊन. यायला तुम्ही म्हणता ना कुठे नगरला, तर यायला तो नाही का ह्या पुढल्या गाडीवर बसलेला आहे. तोच आपला दादा आहे. आपण 2 गाड्या घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे काय तो ईद आलं दुसऱ्या गाडीवर बसला होता. जाऊ दे म्हणलं, इथून आलो डायरेक्ट आपण इथं सुंदर नेत्रालयमध्ये. म्हणजे नाव सुंदर होतं, पण आतमध्ये पण सुंदरच होतं, काय अडचण नव्हती. कारण त्या डोळ्याला जरा लागलेलं होतं, त्याच्यामुळे आपण आलो होतो डायरेक्ट. मग काय तिथून तपासलं बिपासलं ना, आपण परत चाललो होतो रिटर्न घेऊन. यायला डॉक्टर म्हणला होता त्याला हवा नाही लागून घ्यायची. आणि मग काय म्हणलं, डायरेक्ट तू नाही का आका रुमाला बांधून घ्या अख्ख्या तोंडा. मग कसं हवा लागायचं तर विषयच नाही. घरी आल्यावर मम्मी म्हणली ह्याला आपल्याला जायचंय बाबा, मला सोडून मला जायचंय कामाला. तर म्हणलं यायला मम्मी मी तर सोडून येतो, पण गाडी कोण चालवणार. गाडी म्हणली मम्मी मी चालवणार. यायला म्हणलं आता अवघड आहे, इन्शुरन्सची तयारी करा म्हणलं, आता बस दुसरा पर्यायच नाही. यायला मग काय मागं बसवलं आणि दमादमाने घेत होते ते. म्हणलं यायला जाता जाता पडलं धडलं ना, आता हातपाय उगं मोडन, तिथं भलतीच गोष्ट आहे. जाऊ दे म्हणलं, हातपाय मोडा नका आता. पण मम्मी म्हणली ना, म्हणलं आता निघात आता. यायला म्हणजे कसं कसं म्हणजे जीव मुठीत धरून आपण मागे बसलो होतं आणि मम्मी गाडी चालली होती. तशी म्हणजे एकट्याला जमती बरं का थोडी थोडी, पण दोघं असले का जरा अडचणच येते. म्हणजे आजपर्यंत बसायला नव्हते, मीच पहिला होतो. मग आपण तर डायरेक्ट बल्लीचा बाकराच बनून गेलो होतो, त्याच्यात तर काही वादच नव्हता. बरं ते जाऊ द्या, बाकी तुमच्याकडे कोणती कोणती गाडी आहे ते कमेंटमध्ये सांगा. आपण तर आता जाऊच म्हणजे पोस्ट करीनच मम्मी, त्याच्यात तर काय वादच नाही. आता मम्मी गाडी चालली ते म्हणलं, त्याच्यात बी थांबायचं चालायचं थांबायचं चालायचं. जाऊ द्या, एका परतीचं तिला सोडलं आणि म्हणलं आता गाडी आपल्या हवाली कर, आता मी जातो. म्हणजे उगं वाचलोय आज, काय सांगता आज आहे ते बरं आहे भाऊ. जाऊ द्या म्हणले. त्याच्यात बाबांचा फोन आला, बाबा म्हणले आपल्याला न्यायला गावात. आता तुम्हाला गावाचा रस्ता दाखवतो बरं का आपल्या. इतका क्वालिटी रस्ता आहे ना, म्हणजे असा रस्ता कुठे शोधून पण सापडणार नाही, इतका भारी रस्ता आहे. म्हणजे डायरेक्ट हायवेला तर काय करायचं, काय मातीत घालतं, त्याच्यापेक्षा बी खतरनाक रस्ता होता. त्या रस्त्याने आपण डायरेक्ट 42च्या स्पीडने आपली गाडी पळत पळत निघलो होतो बाबांना आणायला गावातून. बाबा आज गेले ते काय एकदस होती, त्याच्यामुळे देवाच्या दर्शनाला बी जायलाच लागत आहे, देवधर्म बी करायलाच लागत आहे. तुम्ही देवधर्म करता का कमेंटमध्ये आपल्याला पटकनी सांगून द्या, आणि लाईक आणि फॉलो करायला तर अजिबात पण विसरू नका. चला भेटू उद्याच्याला, धन्यवाद.